ठेवा मग फोन. आता मला कसं गोंड्याला पाहा लागते, कामही राहिले. काय एवढ्या लवकर ठेवतो की या फोन? मला करमत नाही ना बोलणं. तू बोलली की नाही चांगलं वाटते मला बोलणं. असं बोलाच वाटते त्यासोबत. बोला तर मलाही वाटते बापा लय, पण काय करू, मजबूर आहो ना. आता कामही राहिले किती मोठे. गोंड्याला पाहा लागते. मग कसं बोलतच राहिलं तर मग हे कोण करीन, गोंड्याला कोण पाहिन? एक तर बुडं घरी नाही ना. जाऊ दे ना, थोडा वेळ बोलू ना, मग करतो ना काम. मा मनाचा विचार करतो की तू जरासा लोक तर ते काट्टच वळला आहे. तू मला ऐकू ये ना, तू काय म्हणून असतो. बोल ना माझ्यासोबत, अशी नको करू ना. हो बापा, काही मनाचा विचार आता करायला पुरत नाही. फालतू बुडं गिडं आलं ना, मला जर पाहिलं ना फोनवर बोलताना, तर मग कसं खट्या खडी काही बुडा मला मारीन. बुडा काही सांगता येत नाही काही. गवायचे बुडा. अव त्या डॅनियल काय भेटत फुटके आली. तो कुठे घरी येऊन राहिला अशी त्या उख्या याजो बसेल. घरी फरी नाही येत तो. भूक लागली की तू टेन्शन न घेऊ ना. बोल तू मा बरोबर बोलणं. किती दिवसाच्या आपण आता प्रेमाच्या गप्पा करून राहिलो. बापा किती दिवसाच्या करून राहिलो बापा प्रेमाच्या गप्पा. तुम्ही बी राहिला बेलच लावता बापा. तुम्हाला फक्त बोलायचा बहाणा पाहिजे. कमले, तू या गावामध्ये पहिल्या दिवशी ज्या दिवशी आली की नाही, त्या दिवसापासून तुझ्यावर मोरून राहिलो मी. त्या दिवसपासून मनातल्या मनात तुझ्यासोबत बोलत जा. आज प्रत्यक्ष बोलून राहिलो फक्त. असा विषय आहे ना तो. लय दिवसाचे प्रेम करा तुम्ही, आहे की नाही? पण का मनातली गोष्ट तुम्ही कधी होणार नाही आणली बाबा. कधीच म्हटलं नाही मला तुम्ही ना काही मी पसंत करतो तुले की काही, असं काहीच नाही. तुले काय सांगू, माझी भेन हे काही म्हणीन बा, काही म्हणीन बा. चपलाच ना मारो, बाया बताल असतात जगत चपला मारतात. माणसानं काही म्हटलं की म्हणून आता कसं मला संधी असं चानस सापडला म्हणून मी म्हटलं तुले माझ्या गाण फाटते माही हातभर. काय आपण काही त्या लाईनचे लोक नाही या. आपण कधी करेल नाही या. आता कसं ओळीत वळ मन झालंच म्हटलं आता काही हो सायचं. कमलानं मला चपला मारल्याच चालते, पण कसं मनातली गोष्ट येईल सांगतो जाता. म्हटलं मग मी तुला आय लव्ह यू. बापा हा ना, चपला खायला तयार झालते मग तुम्ही, आहे की एवढं प्रेम करता तुम्ही मा, आहे की त्यावर प्रेम जी जानशी तुला सांगतो. त्यासाठी मी जीव द्यायला तयार आहो. काय सांगू, त्याशिवाय करमत नाही मले. हे काय वळला होते हो तू मंदा किटकुल. चुप ठेवत जाईन त्याला जरासं. तसंच आहे ते काटतं बापा. दिवसभर किरकिर मागं लावते. उसक झपत नाही ते. झपायला जा आपण, झपून ठेवा 10 मिनिटं झपते बातच आपल्या मागे उठते. असं आहे ते. चुप राह म्हणसान आपण त्याला समजतही नाही ना. चुप कधी रान कधी आवाज करा. पहा आता कसा कल्ला करून राहिला. तेच लयच नळलेला जोर आहे पण त्याच्या. दाबत जाय ना 2-3 झपके मारत जाणे त्याली. सरकार ठेव त्या पोराले. त्याचा तो गोंड्या हागीन बरोबर डोक्यावर. असाच कल्ला करत राहीन. काम ना करू देईन ना धंदा करू देईन तुले. आपलंही राहीन. सरकार ठेव दे पोरग. काय बापा काय मारू उशक लेकराले. लाईन पोरगा आहे बापा ते. त्याला मुलं मोठं झालं का त्याला मारू तर. आणि मारून बी समजते का उशक लेकराले. त्या लढीन आपल्याला घर फालतू अजून. तूही लय भेटव त्याला मारेले. जाऊ दे मग. एकदा आईला बी म्हणणं का कालपासून तुम्हाला 10 खेप झालेशील म्हणणं आय लव्ह यू. तरी तुमचं मन भरतच नाही बापा. अजून म्हणतो एकदा आय लव्ह यू. आता फोन ठेवा. हे पोरग बिले कल्ला करून राहिला. लवकर ठेवा बरं फोन. बोलणं अशी काय करून राहिली हो तू. आता ठेवा ना फोन. कामही राहिले ना माये. अजून तो डॅने येईन उरावर माया. तुम्हाला समजत कसं नाही हो. समजून घेत जा ना मला. अशी करतो का काही नाही. तो डॅनिया उख्याचं बसेल अशी. तू टेन्शन न घेऊन बोलणं माझ्यासोबत. काही बी हा बापा तुम्ही चालूच आहे तुमचं निरा बोलणं. किती बोलू ते पोर काही पान कसं करू राहिलं तर. अरे कुकडे फोनवर चिटकेल बा. हे काहीतरी शाळा वाटते हिची. कुकड्यास म्हटलं फोनवर चिटकेल तू. कुकड्यास काय धंदा लावला तू हा करणं. सकाळी पाहिली तर चिटकेल, संध्याकाळी पाहिली चिटकेल. नुसतं फोनची तर हेने सोडून राहिली हो तू. काही नाही कोणासोबत बोलून नाही राहिले काय मी. कुल्ली वाटते भाऊ कमली बोलता माझ्या आला हा डॅनिया. हा करकोटा काय आला काय माहित. माझ्या प्रेमाच्या गप्पा होल्या ते बाबा फोनात. म्हटलं काय धंदे काय चालू आहे. दिवस निघला की फोन, संध्याकाळ झाली की फोन. झाले का घरातले काम? झाली भाकर भाजी? नाही करतो ना आता काम करतो ना. हे कसा गोंड्या राही नाही म्हणून मग कसं त्याच्याजवळच बसली मी. काम म्हटलं की करतो ना आता. जीवारी तिच्या आणि फोनवर बोलणं चालू. कोणासोबत बोलतो हो तू घडी कोणाच लगतचे सोय रे. अरे पांचट तो गोंड्याचं नाव बदनाम करते ते. हिची काहीतरी शाळा होती. नाही ना करतो ना आता काम. थांब ना कुकडे पोहून राहिली हो तू.
हिची काहीतरी शाळा होती विठ्ठल नामाची, मला काहीतरी चिवत्या बनून राहिली. हा नाही एवढी बाई फोनवर चिटकतच नाही ना, चिटकतच नाही एवढी बाई फोनवर. वेळा चिटकून राहिली फोनवर. हिची काहीतरी विठ्ठल नामाची शाळा भरेल आहे ना. चालतो आपल्या गड्याला सांगा लागेल ओखाले. हा बी आला का आता काही खरं नाही कमले तुझ्या आता या उभ्या राहण्याचं या गावात याचं काही काम होतं काय? पहिलेच तर सगळे घोर चालू आहेत. आता काय करू आता? कोणाकोणाला सांभाळशील कमले तू? तिकडे तो डॅन आहे, आता कोण देईल? आणि आता हा समाजसेवक बी आला. काय काय कुकडे लक्ष देशील कमले तू? काही खरं नाही तुझ्या आता. जमलं बा ठीक भेटली कमली. चाल भेटेली आता बोलीच्या सोबत. काय कमला कशी आहेस? मजेत ना? हा बा खाऊन पिऊन मजेतच आहे आता. हो ना तुम्ही कुकडे मारला बापा चक्कर? बरेच दिवसातून दिसले. आलतो इकडे म्हैस घेणं होती दुधासाठी म्हैस, त्यासाठी आलतो बाबा. आणि तू योगा पाणी भरताना दिसली, म्हटलं चला हिच्यासोबत बोलू आता कमला बरोबर. लई दिवसाची आपली भेट नाही, काही नाही, गाठ नाही. हा ना बापा म्हशीसाठी आलते मग गावात आहे ना. दूध कोणासाठी बापा? हा म्हैस घेणं लावली. दूध काय? दूध माझ्यासाठीच. तुलेच काय आठवण येत नाही बा आमची. तू सारी बराबरी केलीस ती. पण काय बाबा एखादा फोनही लावत नाही. एवढी विसरली आम्हाला. काय बापा आता काळानुसार विसरा लागते आता काही गोष्टी मागच्या. मग आता धरूनच बसता गोष्टी. आता पुढचंही पाहा लागते ना. हो बा तू तर विसरली बा काळानुसार, पण मी नाही विसरू शकलो ना. मा काळजात अजूनही आहेस तू जागा अजूनही आहे कोरेल मा काळजात. तुझी आठवण एवढी येते कमले मुले काय सांगा रातभर दिवस. पण कसं आहे आता तू काही आम्हाला हे करत नाहीस. आता कसं आहे मी बी तुम्हाला विसरली नसती ना, पण कसे कर्म तसे पाहिजेत ना आपले. तुम्ही घडवलंच तसं आहे ना बापा. काय नाही करेल तुम्ही ना. आता काय मागचं उकलता आता जाऊ द्या. काय केलं असं सांग ना तू. साऱ्या गोष्टी फक्त तुझ्या सुखासाठी केल्या मी, की तुझी जिंदगी सुखात जा, माझी जिंदगी सुखात जा, एवढंच होतं त्याच्या मागे उद्देश. दुसरं काही नव्हतं बा. तुला बातचा बतंगड बनवला तटून पोहून आली तू. काय सांगता आता? तुमचे कारनामे काय सांगू मी? सांगलं तर दिवस कमी पडीन. हे एवढे करेलात कारनामे. अजून म्हणता वरतोंड करून की मी काय केलं? मी सगळं तुझ्यासाठी केलं. तुम्ही माझ्यासाठी नाही केलं, तुम्ही तुमच्यासाठी केलं, तुमच्या भल्यासाठी केलं सगळं. हो कमला मामनी माणशी जर काही असतं तर तुला भेटायला आलो असतो का मी दिसता बरोबर. दिसता बरोबर मी इथे पळत आलो की आपली कमला आहे, बोलू आपण हिच्यासोबत. काही आहे मनामध्ये जागा तुझ्यासाठी म्हणूनच आलो की नाही. तू अशी बोलून राहील का तुमच्या फायद्यासाठी मा फायद्यासाठी? नाही बा मा फायद्यासाठी मी काहीच नाही गेलं, तुझ्या भल्यासाठीच केलं जे काही ते. ना तुम्ही लय केलं शिन बापा मा भल्यासाठी, पण तो कसा मार्ग चुकीचा होता ना. तुम्ही कसं काहीच करून टाकलं होतं बापा. आता काय बोलू मी? जाऊ द्या, बोलायला पुरत नाही आता. तुम्ही म्हणसान बापा कमलीसाठी आपण काय करतो, कमली पा आपला काय विचार करते अजून असं हो ना. जाऊ द्या बापा सोडा. नाही आता बोल तू काय बोलायचं आहे तर बोल. पण एकदा भेटायची इच्छा होती व तुले. येशील का आज भेटायला मला? येशील तर सांग, येतो मी. राहतो थांबतो मग गावामध्ये संध्याकाळी. येशील का भेटायला? एकदा भेट फक्त एकदा. नाही बापा भुलून बोला ते आता. भेटणं हे ते मुश्किल आहे आता. कसं माझी इच्छा बी नाही तुम्हाला भेटायची आता. तुम्ही सीधेसारखे चालले जा बापा घरी. कुठे जायचं आहे तुम्हाला तर ज्या कामासाठी आले ते काम करा आणि चालले जा. मनांदी काही लागू नका. एकदा भेट घेणं, एकदा फक्त संध्याकाळी भेट 5 मिनिटासाठी. 5 मिनिटासाठी तुला काही सांगणार आहे ना मला मनातल्या गोष्टी. फक्त 5 मिनिटात भेटायला येतो. एवढं कर फक्त माझ्यासाठी. करत नाही का कमला? एवढं करत नाही का कमला? नाही बापा ते ना जमे. अजिबात नाही बापा. तुमचं काय खरं आहे? तुम्ही बापा दाबलं गिबलं तिकडेच तर काय करू बापा. पकातली गायन काटे खाय बापा. तुमचं काय सांगलं जाते? भरोसाच नाही तुमच्या. तुम्ही काय कधी करसान तर. मावर विश्वास नाही कमला तुला? मावर मी असा करणारा माणूस आहो काय? फक्त कसं 5 मिनिटं प्रेमाच्या गप्पा मारणार, बोलणार. एक गोष्ट अटीसा नाही सांगू शकत. कसं कोणी येऊ शकते म्हणून राहिलो की संध्याकाळी ये गोदरी तिकून नाल्या कोपऱ्या तर आम्ही भेटतो तुले. नाही ना बापा नाही ना. माझी इच्छाच नाही ना तुम्हाला भेटायची. माझी इच्छाच नाही ना. मी काही येत नाही आणि मला काही तुम्ही फोर्स करू नका. चालले जा बापा. जे काम करायचं आहे ते करा. निघाटून अजून मला बापा मानावऱ्यानं पाहिलं तर अजून मानावरा मावर भपकाईन. बोलीन मलाच दिन काढून बापा घराच्या बाहेर. काही सांगता नाही येत. बरं बा कमला जाऊ दे बा. तू इच्छा नाही ना भेटायची तर काही भेटू नको बापा. कमलेली शिशीत उतराच लागेल आता आपल्याला. मामन होतेच नाही हिच्यावर. लागते मिळालीचा अजून मी आहे तिच्या मनात आपली जागा. होते धीरे धीरे सुरू. पण आता कसं भेटायला लागेल, फोनवर बोला लागेल की नंबर चेंज केला काय माहिती आहे ना. काय कमरे हाय तुझ्या नांदी लागला आता कसं करशील? हा जर तुला भेटायच्या याच्यात राहिला तर फिराक मध्ये काही खरं नाही. मग यानं मला भेटा आणि द्यानं पा अजून बापा घर आणि अजून तो कंदील बी बापा 3 कसे सांभाळशील कमले तू? कसे उखा ओ गड्या उखा काय झालं रे आता? काय उखा करून राहिला? बरं गड्या उखा मा घरी काहीतरी दाय शिजून राहिली गड्या. काहीतरी गडबड आहे तुला सांगतो मी 100%. आता काय गडबड आहे रे बा? काय झालं आता? पण कोणती दाय शिजून राहिली त्या घरी? अरे बा ते कमली काहीतरी माझ्यासोबत खोटं बोलून राहिली.
कालही ते फोनवर होती, आजही फोनवर होती. मी पाहिलं ना तिले कोणाशी बोलते काय माहित गड्या. काहीतरी घोर वाटते गड्या मुले. बरं असं आहे का ते? काय बा बरं असं आहे का म्हणून राहिला तू? मला टेन्शन आलं गड्या. काय कोणासोबत भिडलीच नशीन रे ती. बरं बा आजही फोनवर चिटकेल होती ना, पोराकडे लक्ष नाही देऊन राहिली, काहीच नाही. मी 2 खेप पाहिलं दिले. तू कोण दिल्या मला काल घरी दिसल ता ते आपण मूर्ती घेतली का? काय बोलू गड्या त्यांनी सांग ना तू मला. माय जातात माय होत आहे. अरे ते कमली चावट आहे, पण तू ऐकत नाहीस ना. तू ऐकत नाहीस ना. तिले कशी बाहेरची खाज आहे गड्या. तुला सांगून सांगून थकलो मी. तिले वागू नको दे साजीला काढून, काही फायदा नाही ना. अरे घड्या काढून द्यायला काही हरकत नाही, पण लेकराचा लोड एकट्यावर मावावर येते ना. आता मला काय शोक आहे का त्या चावटले वागवायचा? मला समजेल आहे ते चावटाचा आहे म्हणून, पण काय करू सांग ना. आता तुला न वय आहे तर वागू मग तू. लेकरासाठी वागू बाबा. मला काही करा नाही लागत. मला ते काही सांगू नको तू. ते फोनवर बोलते आणि तिचं काही आहे चालू. अजिबात कीर्तन गायचं नाही आपल्याजवळ. तुला सांगू नाही तर मग कोणाला सांगू? तर तूच एकटा ऐकणार आहेस गावामध्ये. ते शिवमा पत्ता हलते का? सांग ना आता. तिचं कशी काय सवय मोडून मी फोनवर बोलून राहिली गड्या ते. काय करू पुढे? सांग मग. मी सांगतो ते ऐकत काऊन नाही मग तू? शिल्लकपणा कोण करतो? तू अगो साऱ्या गावाचा, आणि मग वरून म्हणतो गड्या त्याशिवाय कोण आहे मग माय? सांगतो ते तर ऐकत नाही मग तू माय ना. तू डायरेक्ट काढून द्या रे शेत गड्या, काढून दे बा तिले. मग ते लेकराचा लोड मावावर येते त्या गोंड्याचा. सांग ना मग मी काय करू? वावरात जाऊ की घरचं पाहू की लेकराले पाहू? मग पर्याय नाही राहत ना माझं. ते बरी आहे ना, असा विषय आहे ना तो. म्हणून अजून मला काय दिले काढून द्यायला वाटत का? मला का वागा वाटून राहिला का दिले? तू कसं आहे त्यांनी गांडबी बोलते, तू तोंडबी बोलते. वरून म्हणतं कमली चावट बी, आणि वरून म्हणतं की मला ते लेकरासाठी वागवायला पाहिजे. दोनपैकी एक काहीतरी कर. चावट असेल तर घराबाहेर काढून दे. लेकरासाठी तुला माय लागत असेल तर वागू मग चावट बी. एक तर तिच्या नान कन्या काढू नको मग. हो ते जास्त बोल नको तू. ते मला एवढं सांग पर्याय काय करू? ते फोनवर नाही बोलली पाहिजे. उकडी भिडली नाही पाहिजे, राहिली पाहिजे. यासाठी काय करू हे सांगतो मला. बरं काय करू? तू माणूस आहेस की जनावर असले का? तुला अक्कल नाही का रे? अरे तिच्या जो 24 तास राही ना तू. तू तिच्या उरावर बसेल असला की खाली ती फोनवर बोलते फोनवर बोलते बे. तू इकडे तिकडे पळतं गावामध्ये भटकतो भटक भवानीसारखा. मग तिकडे ते फायदा घेते. बरं तुला बरं सांगितलं मला. आज तिचा आता तिचा पिच्चाच नाही सोड. तिच्या मागच राहतो, बसेलच राहतो तिच्याबरोबर. वावरातही गेलो मी तर तिला मागच नेतो. गाय चारायली मागच नेतो. आता तिला एकटीला सोडतच नाही मी. बरं सांगितलं तू ना. तर ती सवय मुली नाही तर तिथं बंद्या गाले उबानी. हो तसंच कर. तर बजेट बसीन तो. नाहीतर बस तुला लागेन चुना. आणि एक अजून लक्षात ठेव, गोंड्या 1-1.5 वर्षा झाला त्याचं दूध तुटलं की या कमलीच्या गांडीवर लात मार बरं, काढून देईल. हिले ठेवू नको. काय मग म्हणशील मा प्रेम आहे, माय लवर आहे, माय डार्लिंग आहे. काही नाही, हिले ठेवत नाही मी. मला तिची सारी शाळा समजली भाऊ. सारं मला तिचं लक्षात येऊन राहिलं. गणित काय आहे तर बोगस आहे ते बाई. तिला ठेल नाही पुरत. पण आता कसं पोरासाठी आहे. बरं मग जाय आता लवकर घरी. माशी काही गप्पा मारू नको. माशी गप्पा मारत राहायची तिकडे चालली जाईन कोणाच्या मागं ते येईन छानच मारू. हो बा आता जातो मी, पोहतच जातो. पाहतो बाबा. चाल जातो मी घरी. खरंच बा बतालाय रे बा कमलीला का? खरंच नाही. मी इकडे गप्पा मारीन तिकडे खरंच छानच मारीन ती. तिले काय भाऊ, तिले ते भेटलं की झालं, खुश राहायचं ती. काय बापा ह्याला काय निताज झाला तिचा काय माहीत बाबा. साऱ्या गावाची उभरी बरी बाबा वाटून राहिली बा. याली बधी सवयी आहे ते. जाऊ दे, ऐकत नाही. कमली तेच आहे, हाय तेच आहे. दोन्ही चावाटच झाले ते. याली बाईचा नांद आणि तिले माणसाईचा नांद. बुड्याबाडे ती पकडते आणि बुड्याबाड्या हाई पकडते. काही खरं नाही बापा यायचं. जाऊ दे. हॅलो, काय चालू आहे? काही नाही बा, आता सत्रा गित्रे टाकल्या, झोपायची तयारी सुरू आहे आता. डॅन्या कुठे आहे? डॅन्या कुठे आहे मग? घरात आहेत ना ते, घरातच झोपतात ते. मी एकटीच बाहेर असतो. मग आता डॅन्या घरात असते तर येतो मी रात्री. होतील मग आपला दणका. येऊ का मग? येतो मग आज रात्री. नाही हो बापा, हो येसान नाही तर तो मानवर अड्याने कधी उठते बापा आणि पाहायला येते बाहेर कोण आहे कोण नाही, झपेला की नाही. तुला लक्ष देते मा, येऊ नका. 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटं येतो आणि चालला जातो भरकनी. एकटीच असकीन तू बाहेर झोपेल. काही टेन्शन घेऊ नको. येतो मग मी. येतो.
नाही ना बापा, 5 मिनिटाचं काम असो की 10 मिनिटाचं, पण येऊ नका. तुम्ही जर आले ना तर बस मग काही खरं नाही. तो डॅने की नाही पागला सटकेलाय तो, त्यानं जर पाहिलं की नाही तर काहीच काही होऊन जाईन बापा. नाही नाही तो काय पाय ना रात्री एक झपला ढोरासारखा झपते तो काही येत नाही बाई, मी येतो. आता तू एकटीच आज की नाही बाहेर झपेल, एक चानस मारून मग चालला जातो मी लागलं असतं. येऊ दे मुले, येतो मग मी. काय बापा, बरं या बापा या, नाहीतरी तुम्ही काय ऐकणार नाही समजा, आहे की नाही, येणारच आहे. हो येतो मग मी, 11-12 वाजता बरोबर येतो. गावातले सारे झपले आलोच मी. कसं तयारी करून ठेवतो तू मग. हो या बापा या, सगळी तयारी करून ठेवतो. पण पाहिजे बरं, आजूबाजूला कोणी जागी नसलं पाहिजे. आणि तुम्हाला पाहिलं बापा इकडे माझ्या घरात धसताना तर लोक काहीच म्हणतील बापा, बोंब घेऊन जाईन सगळ्या गावात. त्या गोष्टीची काळजी नको करू तू नको टेन्शन घेऊ. येतो मग मी, ठेव मग फोन, आलोच मी. हो ठेवा फोन. आता हे बुडे येतो म्हणते, कसंच काय करा आता. कमले झपली नाही काय? आता साजरा टाकल्या, आता झपणारच होती मी. बरं मी काही घरात झपत नाही, मी बाहेरच झपतो. घरात करते गरमास. टाकल्या ना माई बी. 3 बाजा टाकेला जात म्हणा, वाटी झपतो मी आता. बापा तुम्ही बाहेर झपसान तर गोंड्याजवळ कोण झपी? गोंड्याजवळ पाहिजे की नाही कोण ना कोणी, तुम्ही अंदरच झपा. गोंड्या संड झपला घरामध्ये, तो काही उठत नाही आता. आणि बाई अंदर गरमाच करते, तुम्ही बाहेरच झपतो. मी काही झपत नाही अंदर. बरं आता कसं अंदर झपले असते तर कसं गोंड्याला सहारा राहिला असता. आता एकटा दुखता उठला घेतला तर बरं जाऊ द्या, बरं बाहेर झपा बा. झाला मग कमली, आता घरच झाला ना, आता पकडला जाता तू आज. आता एकटा आपल्याला फोनही करता येत नाही की आता येऊ नका बा तुम्ही. आता कायच करू, आता कसं करू. चाल झप. रात झाली आणि जागूनच राहिली लेकाची, मग सकाळी उठत नाही लवकर, काही नाही. काम धंदे राहतात, सारं रद्दी काम आहे बा. तू झप बरं, जागरण नको करत जो. हा झपतो ना बापा, झपतो. जमलर गड हाय रे बा, कमली झपेल टिचा. दुसरी बाज आहे टिचा. काही नाही, चादरा माझा टाकेल असते तिनं. कोणी येऊ नये म्हणून मला सांगेल तिने, या म्हणून भेटायले. या पहिल्याच बाजीवर आहे. चाल लवकर, भीड येले, उठो लवकर, कार्यक्रम आटपून चाल घरी आहे. कमला डार्लिंग आलो ना मी, उठ ना उठ. अरे तुम्हाला पकडायसाठी तर बाहेर झेपेला मी. ये ना, ये चिटक नाही, ये अंदर येन तू. सांगतो तुला कसं आहे तर बांबू. झोपू द्या ना. आलो ना मी, काय झपत. चाल उठ लवकर. चाल लवकर. नाही ना, मला झोप येऊन राहिली ना, आज नाही. काय अशी आवाज काढून राहिली भुताळ्यासारखी. चाल ना, आज नाही काय करून राहिली. चानस आहे ना, तो त्याने घरात आहे म्हणतो तू. असा चानस येत नाही ना. येऊ का, घुसू का चादरीत? चादरीत घुसणं सांगतो मग तुला कसं आहे तर. बाबूराव कसा उभा आहे तिथं. ये अंदर, घुस अंदर. साल्या सावट कमली सायाजी. थांबा ना. नो करू ना. अशी काय करू राहील तो. चला मग मित्र, उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.